जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका अशी मनसेची भूमिका असल्याचं कळतंय। दोन्ही बाजूंनी अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा करू नका। अजूनही काही जागांसाठी तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी वेदांत नाईब आपल्या सोबत आहेत। वेदांत, ठाकरे बंधूंच्या युतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना दिल्या आहेत? ज्या प्रकारे आपण बघतोय चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत, मात्र अजूनही कधी युती जाहीर करायची याबद्दल अजूनही निर्णय झालेला नाही। आणि त्यामुळे जी माहिती आपण घेतोय त्यामध्ये मनसेने ही भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत समाधानकारक जागा, त्यासोबत जिथे आपल्याला जागा हव्या आहेत त्या जागा मिळत नाही तोपर्यंत ही युती जाहीर करू नका। त्यामुळे जोपर्यंत जागा वाटप हे अंतिम होत नाही, कारण अजूनही काही जागांवर तिढा आहे, त्यामध्ये भांडूप विक्रोळीच्या काही जागा आहेत, पश्चिम उपनगरातल्या काही जागा आहेत जिथे अजूनही नेत्यांची चर्चा सुरू आहे। आणि त्यामुळे ज्या जागा आपल्याला हव्या आहेत त्या जागा मिळत नाहीत आणि अंतिम निर्णय म्हणजे दोन्ही बाजूंनी हा जागा वाटपाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत जागा वाटप करू नये किंवा त्या संदर्भातला निर्णय घेऊ नये अशी भूमिका मनसेनी घेतल्याचं आपल्याला कळतंय। आज सुद्धा पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या बैठका होतील आणि या बैठकांमध्ये अपेक्षा आहे की हे जागा वाटप पूर्ण होईल आणि जर जागा वाटप पूर्ण झालं तर आज किंवा मग उद्या अधिकृतरित्या युतीची घोषणा होऊ शकते। माधवी, नक्कीच आता उमेदवारी अर्ज दाखल करायलाही सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ठाकरे बंधू युतीची कधी घोषणा करणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। वेदांत, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।